श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मला हा स्वामीचा शब्द आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याने तुझ्या जीवनातील सर्व दुःख दूर होईल. तुझ्याही घरात आजूबाजूच्या लोकांसारखं ऐश्वर्य नांदेल. तुलाही सर्व सुख प्राप्त होईल आणि रोग दारिद्र्य चिंता संपून जाईल. फक्त हा संदेश शेवटपर्यंत ऐक. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, आपण एखाद्या गोष्टीला गमावतो कारण की आपल्यासाठी ती योग्य नसते किंवा त्या गोष्टीच्या जागी आयुष्य काहीतरी मोठं देणार असतं. म्हणून हरवल्यासारखं वाटतं. तरीही विश्वास ठेव की हे फक्त नवीन सुरुवातीचं पाऊल आहे. मनात नकारात्मक विचार येणं स्वाभाविक आहे, पण ते विचार आपल्याला कैद करू नयेत. जेव्हा मनात भीती, शंका, दुःख दाटतं तेव्हा एक खोल श्वास घे आणि स्वतःला आठवण करून दे, मी हे पार करू शकतो. हे वाक्य पुन्हा पुन्हा स्वतःला सांग, कारण शब्दांना ताकद असते. सकारात्मक शब्द आपल्या मनाला आणि हृदयाला नवसंजीवनी देतात. आयुष्यातले कठीण दिवस आपल्याला संयम शिकवतात. ते आपल्याला लोकांचं खरं रूप दाखवतात. जेव्हा तुझ्या आयुष्यात सगळं सुरळीत चालू असतं तेव्हा प्रत्येक जण तुझ्या सोबत असतो, पण जेव्हा परिस्थिती वाईट होते तेव्हा फक्त खरे लोक तुझ्या सोबत राहतात. हा अनुभव तुला वेदना देईल, पण तोच अनुभव तुला योग्य लोक निवडायला शिकवेल. लक्षात ठेव, तुझ्या प्रवासात येणारे अडथळ्यांना तूच पार करू शकतोस. कुणीही तुझ्यासाठी तुझी पायरी चढू शकत नाही. जसं पर्वत चढायला स्वतःलाच पाऊल टाकावं लागतं, तसं जीवनाच्या उंच शिखरावर पोहोचण्यासाठी तुला स्वतःलाच मेहनत घ्यावी लागेल. इतरांचा आधार छान असतो, पण तो कायम टिकत नाही. टिकून राहणारी एकमेव गोष्ट म्हणजे तुझं स्वतःवरचं प्रेम आणि तुझं स्वतःवरचा विश्वास. जेव्हा तुला हार मानावीशी वाटते तेव्हा थांब आणि मागे वळून पहा, तू किती लांब आलायस, किती अडथळे पार केले आहेस. जर तू हार मानली असतीस तर आज इथं पोहोचला नसतास. त्यामुळे आज जरी परिस्थिती कठीण असली तरी उद्याच्या यशासाठी आजचा संघर्ष आवश्यक आहे. तुझं आयुष्य तुझ्या विचारावर चालतं. जेव्हा तू नकारात्मक विचारांना जागा देतोस तेव्हा तुझ्या पुढच्या सगळ्या संधी नष्ट होतात, पण जेव्हा तू सकारात्मक विचारांना वाढवतोस तेव्हा तुझ्या आयुष्याचे नवीन दरवाजे उघडतात. म्हणूनच प्रत्येक दिवसाची सुरुवात एक चांगला विचार करून हळूहळू हा छोटा सराव तुझं आयुष्य बदलून टाकेल. संकट बाळा कायमची नसतात, ती फक्त तात्पुरती असतात. जसे हिवाळा संपून वसंत ऋतू येतो, तसं तुझ्या दुःखाचा हिवाळाही लवकरच संपेल. तुझ्या हृदयात असेच बीज जप आणि ते दररोज त्याला पाणी दे. म्हणजे दररोज स्वतःला एक नवीन सकारात्मक वाक्य सांग. हा छोटासा प्रयत्न तुला मोठ्या बदलाकडे नेईल. बाळा, इथं कोणीच तुझ्यासाठी तुझं जीवन जगणार नाही. तुला तुझ्या जीवनाची जबाबदारी घ्यावी लागेल. खूप लोक तुझ्यावर टीका करतील, तुला कमी लेखतील, तुझी स्वप्न अशक्य म्हणतील, पण त्यांना सिद्ध करण्याची गरज तुला अजिबात नाही. फक्त तू स्वतःला सिद्ध कर. कारण जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जातोस तेव्हा जग तुला थांबवू शकत नाही. आज जरी तुझं मन जड असेल तरी एक गोष्ट नक्की आहे, तुझ्यात ती ताकद आहे जी कुठल्याही वादळातून तुला पार नेईल. तुझ्यातली ही शक्ती कोणालाही काढून घेता येणार नाही बाबा. त्यामुळं डोकं वर कर, खोल श्वास घे आणि स्वतःला सांग, मी तयार आहे, मी सक्षम आहे आणि मी नक्कीच जिंकणार आहे.
जेव्हा आयुष्याची वाट खडतर होते तेव्हा मनात पहिला विचार येतो, माझ्याबरोबर असं का होतं? पण बाळा, कठीण दिवस हे प्रत्येकाच्या प्रवासाचा भाग आहे. फरक एवढाच असतो की काही लोक संकटांना शरण जातात, तर काही लोक यातून अधिक मजबूत होतात. तू कोणत्या प्रकाराचं आहे ते पूर्णपणे तुझ्या हातात आहे. तुझ्या भोवतीचं वातावरण कधी कधी तुला निराश करतं. काही लोक तुझ्यावर टीका करतील, तुला प्रयत्नांना हसतील आणि तुला निरुपयोगी वाटायला लावतील. पण लक्षात ठेव, ते तुला नाही तर त्याच्या स्वतःच्या भीतीला आणि अपयशाला प्रतिसाद देत असतात. जे लोक स्वतःवर विश्वास ठेवू शकत नाहीत ते इतरांच्या स्वप्नावर विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे त्यांचे स्वप्न, त्यांचे शब्द मनावर घेऊ नकोस. अडचणीच्या काळात आपल्याला सगळं सोडून द्यावंसं वाटतं, पण त्याच वेळी ठाम राहणं सर्वात जास्त महत्वाचं असतं. कारण जसं वादळाचा वेग जास्त असतो तशी त्याची वेळ कमी असते. तसेच जशी तुझी परिस्थिती जास्त अवघड वाटते तशी ती जास्त काळ टिकत नाही. हे जाणून घेतल्यावर तुझ्या मनाला एक नवीन शांतता मिळते. जीवनात एक गोष्ट पक्की आहे, कुणीही कायम तुझ्या सोबत राहणार नाही. लोक येतात आणि जातात, पण तुझा आत्मविश्वास, तुझी मेहनत आणि तुझी चिकाटी तुझ्या सोबत कायम राहते. म्हणून स्वतःच्या पाठीशी राहणं शिकवा. तू स्वतःला साथ देतोस जेव्हा जगाच्या कुठल्याही नकाराचा परिणाम तुझ्यावर होत नाही. कधी कधी तुझा प्रवास खूप धीमा वाटतो. तुला वाटते की मी इतकी मेहनत घेतोय, पण परिणाम का दिसत नाही? इथे लक्षात ठेव बाळा, पेरल्यावर लगेच त्याला अंकुर फुटत नाही. त्याला वेळ, काळजी आणि संयम लागतो. तसंच तुझ्या मेहनतीलाही परिणाम दाखवायला वेळ लागतो. बाळा, कोणतेही अडथळा तुला रोखू शकत नाही. कारण खरी ताकद ही बाहेरून नाही तर आतून येते. दररोज स्वतःला एक वचन दे, मी हार मानणार नाही. परिस्थिती कितीही अवघड झाली तरी मी माझं पाऊल पुढे टाकणारच. ही छोटीशी सवय तुला अशा ठिकाणी पोहोचवेल जिथे तू कधी कल्पनाही केली नसेल. आजचा तुझा संघर्ष हा उद्याच्या तुझ्या यशाची गोष्ट आहे. एक दिवस येईल जेव्हा लोक तुझ्याकडे पाहून म्हणतील, त्याने कधी हार मानली नाही, म्हणून तो जिंकला. जीवनात काही क्षण असे येतात जेव्हा आपल्याला असं वाटतं की आता काही उरलं नाही. जणू काही सगळी दरवाजे बंद झाले आहेत. सगळे मार्ग संपले आहेत आणि आपण एका काळोखात अडकलो आहोत. अशा वेळी मनाला प्रश्न पडतो, आता पुढे कसं जायचं? पण इथेच खरी परीक्षा असते. कारण जिथे अंधार जास्त असतो तिथे प्रकाशाची गरज जास्त असते. कधी कधी आपण आपल्या परिस्थितीला इतकं मोठं करतो की आपली स्वतःची ताकदही विसरून जातो. प्रत्येक माणसाच्या आत एक अशी क्षमता असते जी त्यालाच माहीत नसते. तुझ्या वेदना आणि अडचणी त्या तुला तोडण्यासाठी नाहीत रे, तर तुला घडवण्यासाठी आहे. बाहेरचं जग अनेकदा तुझ्यावर शंका घेईल. काही लोक तुला सांगतील की तुम्ही करू शकतच नाही, तुझं स्वप्न खूप मोठं आहे किंवा तू त्या पातळीचा नाहीस. हे लक्षात ठेव, त्यांच्या मर्यादामधून बोलत आहेत. तुझ्यासाठी तुझ्या मर्यादा फक्त तू ठरवतोस आणि तू त्या तोडण्याची ताकद ठेवतोस. कधी कधी आपल्या आयुष्यात कोणीही आपल्याला साथ देत नाही. मित्र, नातेवाईक, जवळचे लोक सगळेच दूर होतात. पण कदाचित हे वाईट नसतं. कारण असं झाल्यावर तू स्वतःची किंमत ओळखायला लागतोस. जेव्हा तू सर्वांना मोठा आधार बनतो स्वतःचा, तेव्हा कोणत्याही परिस्थितीत टिकून राहण्याची ताकद मिळते. तुझ्या मनात एक गोष्ट कायम ठेव, आज जे लोक तुझ्यावर हसत आहेत, तुझा संघर्ष बघून कमी लेखत आहेत, हेच लोक उद्या तुझं यश बघून आश्चर्यचकित होतील बाळा. हा स्वामीचा शब्द आहे. कारण यश हा कधीही एका रात्रीत येणारा चमत्कार नसतो.
तो दररोज केलेल्या प्रयत्नाचा परिणाम असतो. अडचणीच्या काळात तक्रार करणं सोपं असतं, पण उपाय शोधणे अवघड. आणि हाच तो क्षण असतो जेव्हा तुला निवड करावी लागते. हार मानायची की पुढे जायचं. जर तू पुढे जायचं ठरवलं तर प्रत्येक दिवस तुझा पाऊल तुला त्या उद्दिष्टाच्या जवळ नेईल. आज तुझ्याकडे जे काही आहे त्याची कदर करणं, कृतज्ञता हा असा गुण आहे जो मनाला शांत ठेवतो आणि संघर्षाचा ताण कमी करतो. जेव्हा तू आपल्या आयुष्यातील लहान सहान गोष्टीसाठी आभारी राहतोस, तेव्हा मोठ्या गोष्टी आपोआप येतात. लक्षात ठेव बाळा, तुझ्या आयुष्याचा नायक फक्त तूच आहेस. इतर लोक फक्त तात्पुरते पात्र आहेत. काही तुझ्या मदतीसाठी येतील, काही तुला अडवतील, पण तुझ्या गोष्टीचा शेवट तू ठरवणार आहेस. कधी कधी थोडा वेळ स्वतःसाठी काढ बाळा. शांत बस. आपल्या विचारांना ऐक. तुला कळेल की तुझ्या आत खूप उत्तर आहेत, जी बाहेरच्या गोंगाटात हरवून जातात. जेव्हा तू मन शांत करतोस तेव्हा तुझा मार्ग अधिक स्पष्ट दिसू लागतो. जीवनातली प्रत्येक अडचण तुझ्या आयुष्यात काहीतरी मोठं देण्यासाठी येत आहे. जसं समुद्र किनाऱ्याच्या वाळूत खोल खड्डा खोदल्याशिवाय पाणी साचत नाही, तसं मोठं यश मिळवण्यासाठी आधी खोलवर संघर्ष करावा लागतो. आज तुझं मन तुटलेलं असेल, विश्वास डळमळीत झाला असेल, पण हा काळ कायमचा नाही. वेळेनुसार जखमा भरतात आणि जेव्हा त्या भरतात तेव्हा त्या तुला अधिक मजबूत बनवतात. आज वेदना आहे, ती उद्या तुझ्या ताकदीची गोष्ट असेल. कधी कधी आपण थांबून विचार करतो, मी हे सगळं का सहन करतो. पण जेव्हा मागे वळून बघशील तेव्हा जाणवेल की प्रत्येक संकटांना तुला काहीतरी शिकवलं आहे. मी तुला धैर्य दिलं, काहींनी तुला संयम दिला, तर काहींनी तुला स्वावलंबन बनवलं. दररोज स्वतःला आठवण करून दे, माझं आयुष्य माझ्या हातात आहे. कुणी दुसऱ्या त्याचं निमंत्रण घेऊ शकत जोपर्यंत मी ते देत नाही. जेव्हा तू तुझ्या निर्णयावर ठाम राहतोस तेव्हा परिस्थिती तुझ्यावर नाही तर तू परिस्थितीवर राज्य करत असतोस. आणि सर्वात महत्वाचं, स्वतःवर विश्वास ठेव. कारण जेव्हा सगळं कोसळतं तेव्हा उरतो तो फक्त तुझा आत्मविश्वास आणि तुझी मेहनत. ते दोन्ही जर टिकून राहिले तर कोणताही अडथळा कायमचा राहू शकत नाही. आजचा दिवस कदाचित कठीण आहे, पण उद्याचा दिवस तुझ्यासाठी नवीन संधी घेऊन येईल. फक्त टिकून राहा, चालत राहा आणि कधीही हार मानू नकोस. काही वेळा जीवनात असा टप्पा येतो जेव्हा वाटतं की आता माझ्याकडे देण्यासाठी काहीच उरलं नाही. सगळं दिलं, प्रयत्न केले, रात्रंदिवस मेहनत घेतली, परिणाम मात्र काहीच दिसला नाही. अशा वेळी मन खचतं, डोळ्यात पाणी येतं आणि विचार येतो की खरंच हे माझ्यासाठी नाही का. पण हीच वेळ खरी बदलायची असते. कारण ते कदाचित आता तुला अन्यायकारक वाटेल, पण यामागे एक उद्देश असतो, जो कदाचित आज तुला कळणार नाही. हा उद्देश तुला पुढे जाऊन समजेल, जेव्हा तू मागे वळून बघशील की हा संघर्ष तुझ्या यशाचं कारण होता. तुझ्या आजूबाजूचे लोक तुला समजून घेत नाही, तुझं मन ज्या वेदना अनुभवते त्या जाणवत नाहीत, तरी तू पुढे जात राहायला हवं. कारण तुझा मार्ग फक्त तूच चालू शकतोस. तुझी लढाई कोणी दुसरा लढू शकत नाही आणि तुझा विजय ही कोणी दुसरा घेऊ शकत नाही, हे लक्षात ठेव. अपयशाला शेवट नसतो, तो फक्त एक टप्पा असतो, जो तुला शिकवतो की पुढच्या वेळी काय बदल करायचा. प्रत्येक अपयश म्हणजे यशाच्या दिशेने एक पाऊल. जर तू त्या शिकायला तयार असेल तर आज ज्या गोष्टीसाठी तू झगडतो आहेस तीच गोष्ट एक दिवस तुझा अभिमान बनते. कदाचित आज तुला कोणी विचारणार नाही, पण उद्या हेच लोक तुझ्या यशाची कहाणी ऐकण्यासाठी रांगेत उभे राहतात. जेव्हा एकटेपणा जाणवतो तेव्हा अजिबात घाबरू नकोस. हा काळ तुला स्वतः सोबत राहायला शिकवतो. आणि जेव्हा तू स्वतः सोबत आनंदी राहायला शिकतोस तेव्हा बाहेरचं काहीही तुझ्या मनाला तोडू शकत. तुझ्या मनातल्या नकारात्मक विचारांना जागा देऊ नकोस. कारण तेच विचार तुला मागे ओढतात.
त्याऐवजी स्वतःला रोज सांग, मी करू शकतो, मी लढू शकतो आणि मी जिंकूही शकतो आणि मी जिंकणारच. हाच आत्मविश्वास तुझ्या आयुष्याचा सर्वात मोठं शस्त्र आहे. जेव्हा इतर लोक तुला कमी लेखतात त्यावेळी मनात राग अजिबात ठेवू नकोस. कारण त्यांच्या बोलण्याने तुझी किंमत कमी होत नाही. तुझी किंमत ठरते तुझ्या मेहनतीने, तुझ्या प्रामाणिकपणाने आणि तुझ्या चिकाटीने. जीवनात काही गोष्टी हळूहळू घडतात. जशा झाडाला फळ यायला वेळ लागतो, तसं आज झाड लावलं तर उद्या फळ मिळेल अशी अपेक्षा अजिबात ठेवली नाही पाहिजे. तू त्याला पाणी घाल, त्याची काळजी घे, योग्य वेळी ते तुला भरभरून फळ देईल. काही लोक तुझ्या संघर्षाचा मजाक उडवतील, पण त्याकडे लक्ष देऊ नको. कारण जी लोक आज हसत आहेत त्यांना उद्या तुझं यश सहन होणार नाही. म्हणूनच शांत राहा आणि आपल्या मार्गावर लक्ष केंद्रित कर. तुझ्या डोक्यात एकच विचार कायम ठेव, मी हार मानणार नाही. कारण जो माणूस हार मानत नाही त्याला कोणीही थांबवू शकत नाही. अडथळे आले तरी, परिस्थिती वाईट झाली तरी तू थांबला नाहीस तर एक दिवस तुझा विजय निश्चित आहे. आजची वेदना उद्याचं सामर्थ्य आहे. आजचा संघर्ष उद्याची ताकद आहे. म्हणूनच या क्षणाला घाबरू नकोस. त्या क्षणाचं स्वागत कर. कारण हेच स्वामी विचार तुझ्या जीवनाला नवीन वळण देणार आहे. तू ज्या दिवशी तुझ्या भीतीवर विजय मिळवशील त्या दिवशी जगातील कोणतीही गोष्ट अडथळा तुझ्यासाठी अडथळा राहणार नाही. म्हणून आजपासून ठरव, मी माझ्या भीतीवर मात करणार, मी माझं स्वप्न पूर्ण करणार. कधी कधी आपण आयुष्यात इतकं हरवून जातो की आपल्याला क्षमताच विसरून जातो. बाहेरचं जग आपल्याला सांगतं की आपण काही करू शकत नाही आणि हळूहळू हळूहळू आपणही त्यावर विश्वास ठेवायला लागतो. पण खरी गोष्ट अशी आहे की तुझ्या आत अमर्याद शक्ती आहे. जी शक्ती तुला आठवायला हवी आणि जगवायला हवी. आयुष्यातल्या प्रत्येक मोठ्या बदलाची सुरुवात आपल्या बदलातून होते बघा. जर तुझ्या मनात विश्वास आहे की तू करू शकतोस तर बाहेरचं जग तुला थांबवू शकत नाही. उलट जर तुझ्या मनात शंका असेल तर बाहेरचं जग काहीही दिलं तरी तू ते पकडू शकणार नाही. ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही त्याचं बोलणं अजिबात मनावर घेऊ नकोस. कारण त्यांचं मत तुझं भविष्य ठरवत नाही. तुझं भविष्य तुझ्या कृती ठरवतात, तुझी मेहनत ठरवते. म्हणूनच रोज सकाळी उठून स्वतःला सांग, मी जिंकण्यासाठी जन्मलोय. तुझ्या आयुष्यात आजची वेदना आहे ती उद्या कदाचित कथेची प्रेरणा बनणार आहे. प्रत्येक अश्रू, प्रत्येक अपमान, प्रत्येक अडथळा हे सगळं तुझ्या विजयाची पायरी आहे. तू तू ह्या पायऱ्या उतरायला सुरुवात केलीस की एक दिवस तुझ्या नजरेतून वरती फक्त प्रकाशच प्रकाश दिसेल. खूप वेळा असं होतं की आपण मेहनत करत राहतो परंतु परिणाम दिसत नाही. अशा वेळी मनात विचार येतो, हे सगळं कशासाठी? पण लक्षात ठेव, बियाणं जमिनीत लावल्यानंतर काही दिवस काहीच दिसत नाही. काही झालं असलं तरी आज तुला पुन्हा प्रयत्न करण्याची संधी आहे. म्हणूनच कालच्या अपयशाला धरून बसू नकोस. उद्याच्या स्वप्नासाठी आजचा दिवस वापर कधीही विसरू नकोस. जगात कोणाचा आयुष्य सहज घडलं नाही. प्रत्येकाने संकट पाहिलीत, संघर्ष केलेत, पण जे थांबले नाहीत तेच पुढे जाऊन यशस्वी झाले. म्हणूनच तूही थांबू नकोस. आज तुझ्या मनाचे स्वप्न आहे ते फुकट नाही. स्वप्न तुला एका कारणाने दिले. त्या स्वप्नामागे तुझ्या आयुष्य बदलण्यासाठी ताकद आहे. त्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्यासाठी तयार हो. कारण जेव्हा तू स्वतःच्या स्वप्नासाठी लढतोस तेव्हा विश्व तुझी साथ देतं. अडचणींना अजिबात घाबरू नकोस. कारण अडचणी म्हणजे फक्त यशाची चाचणी असते. चाचणीत पास होणारा माणूसच पुढच्या टप्प्यावर जातो. आजची परीक्षा पास कर, उद्या तुला आयुष्याचा पुढचा दरवाजा उघडलेला दिसेल. जेव्हा इतर लोक तुला दुर्लक्षित करतात तेव्हा लक्षात ठेव, ते फक्त तुझ्या आतल्या प्रकाशाला ओळखत नाहीत, पण तू ओळखतोस.
आणि तुझ्या प्रकाशाला पेज देणं तुझ्या हातात आहे. तुझं जीवन तुझ्या विचाराप्रमाणे घडतं. जर तू नकारात्मक विचार करशील तर अडचणी वाढतील. पण जर तू सकारात्मक विचार करशील तर संधी वाढतील. म्हणूनच रोज स्वतःला सकारात्मक विचारांनी भरून टाक. आता वेळ आली आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची, स्वतःला शुद्ध करण्याची. कारण उद्या जेव्हा तू यशस्वी होशील, तेव्हा जग तुला विचारेल, तू हे कसं केलंस? आणि तू हसून सांगशील, मी हार मानली नाही. जगातल्या प्रत्येक यशोगाथेमागे एक लांब संघर्षाची कहाणी असते. पण आपण बहुतेक वेळा फक्त त्याचा शेवटचा भाग पाहतो. जेव्हा ते यशस्वी होतात, त्यांच्या यशामागे किती अश्रू होते, त्यांच्या विजयामागे किती अपयश होतं, हे फार थोड्यांना माहीत असतं. तुझ्या आयुष्यात तू आज ज्या अडथळ्यांना सामना करतोस, ते तसंच आहेत. लोकांना फक्त तुझा विजय दिसेल, पण तुझा संघर्ष नाही. म्हणूनच इतरांनी तुला समजावलं नाही म्हणून निराश होऊ नकोस. कारण तुझं स्वप्न, तुझा प्रवास, तुझी मेहनत हे सगळं फक्त तुला आणि त्या परमशक्तीला माहीत आहे. बाळा, मी तुला मार्ग दाखवत आहे. खूप वेळा लोक तुला म्हणतील की हे शक्य नाही. पण जेव्हा तुझा विश्वास त्या गोष्टीवर मजबूत असतो, तेव्हा ती गोष्ट हळूहळू हळूहळू शक्य व्हायला लागते. विश्वास हा प्रत्येक यशाचा पाया आहे. जर तुझ्या मनात विश्वास नसेल तर तुझी पावलं पुढे पडणारच नाही. तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय ते तुला काहीतरी शिकवण्यासाठी आहे. आजचं संकट उद्याचं बळ बनणार आहे. प्रत्येक वेळी जेव्हा आयुष्य तुला खाली ढकलतं, तेव्हा तुझ्याकडे दोन पर्याय असतात. खालीच पडून राहायचं की पुन्हा उभं राहायचं. तुला वाटत असेल की तुझ्यासोबत कोणी नाही, पण लक्षात ठेव, जे लोक तुला सोडून गेले, ते तुझ्या प्रवासाचा भाग नव्हतेच. योग्य माणसे योग्य वेळी तुझ्या आयुष्यात येतात आणि जेव्हा वेळ संपते, ते निघून जातात. त्यावेळी कोणीतरी निघून गेलं म्हणून तुझा प्रवास थांबू नको. आज तुझ्याकडे जे काही आहे त्याची कदर कर. कारण बरेच लोक असे आहेत, ज्यांना तुझ्यासारखं जगायला मिळालेलं नाही. कृतज्ञता हे आयुष्य बदलवणारे सर्वात मोठं शस्त्र आहे. जेव्हा तू आहे त्याबद्दल आभार मानतोस, तेव्हा विश्व तुला अजून जास्त देतो. तुला जर वाटत असेल की तुझ्या आयुष्यात काहीतरी बदलायला हवं, तर त्या बदलाची सुरुवात तू स्वतःपासून कर. इतर लोक बदलतील म्हणून थांबू नकोस. तुझं वागणं, तुझे निर्णय, तुझ्या दृष्टिकोन याच्यात बदल घडून आण. बघ कसं आयुष्य हळूहळू सुधारत आहे. तुला जे स्वप्न पडलं आहे ते सहज नाही मिळणार. त्यासाठी तुला घाम गाळावं लागेल. कधी कधी रात्रभर जागावं लागेल आणि स्वतःशी कठोर व्हावं लागेल. पण जेव्हा तो क्षण येईल आणि तू तुझे स्वप्न जगत असशील, तेव्हा आजचा सगळा संघर्ष तुला छोटा वाटेल. जेव्हा तू मोठं लक्ष ठेवतोस, तेव्हा लहान-सहान अडचणींना घाबरू नकोस. कारण त्या अडचणी तुला थांबवण्यासाठी नाहीत, तर तुला तयार करण्यासाठी आहेत. प्रत्येक वेळी जेव्हा तू अडथळा पार करतोस, तेव्हा तू आतून आणखी मजबूत होतोस. लक्षात ठेव, तुझा प्रवास तुझ्यासाठी खास आहे. इतरांच्या प्रवासाची तुलना करून स्वतःला कमी समजू नकोस. कारण त्याचा मार्ग आणि तुझा मार्ग पूर्णपणे वेगळा आहे. तुझं ध्येय, तुझा वेग, तुझी कहाणी हे सगळं तुझं आहे. आज तू जेव्हा कठीण प्रसंगातून जातो, तेव्हा विचार कर, या क्षणी तू तुझ्या आयुष्याची तयारी करत आहेस. जेव्हा तू मागे पाहशील तेव्हा तुला जाणवेल की हा संघर्ष तुला तुझ्या यशासाठी तयार करत होता. प्रत्येक दिवसाची सुरुवात एका ठाम निर्णयाने कर. आज मी कालपेक्षा चांगलं करणार आहे. हळूहळू दिवसात अगणित तुझ्या आयुष्यात बदल यायला लागतील. बदल एकदम होत नाही रे, तो हळूहळू घडतो. पण जो सातत्य ठेवतो त्याला परिणाम जाणवतो. जर या संदेशाने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल आणि तुझा स्वामी वचनावर जर विश्वास असेल, निश्चिम प्रेम असेल, भक्ती असेल, तर पुढील भाग उद्या ऐकण्यासाठी
चॅनलला लाईक कर आणि सबस्क्राईब करायला विसरू नको. श्री स्वामी समर्थ.